कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, ते पोराला सांभाळायचं असेल तर पैसे वाढवून लागते। काय वहिनी, आत्ताच पैसे दिले तुम्हाला मी? नाही, ते आता सांभाळलं ना मी, त्यामुळे आलंय लक्षात की एवढ्याशा पैशात काय होत नसतं म्हणून। ए दीपे, काय बोलतेस तू? तुम्ही थांबाव, तुम्ही सांभाळता का मी? साहेब, ते बघा होत असेल तर, नाहीतर घेऊन जावा ते। काय बोलताय वहिनी तुम्ही? मी तुमच्यासाठी काय काय केलंय विसरलात का? नाही नाही नाही, तुम्ही नका तिच्याकडे लक्ष देऊ। साहेब, तुम्ही केलेल्या उपकारांची मला जाणीव आहे, पण हे नसते करत। तेवढं बाळ घेऊन जा, बाकी मग काय बी सांगा। मी तुम्हाला आधीच बोलले होते, त्याला आईची गरज आहे। नुसतं रडत असतं हो ते बाळ। वहिनी, तुम्ही ते विषयच काढू नका। हे लय वाईट आहे बरं का। माझ्या लेकराच्या सुखासाठी मी एका आईच्या पासनं तिचं बाळ लांब ठेवायला तुम्हाला मदत करते। किती त्रास होत असेल तिला। जर माझं लेकरू माझ्यापासून एवढं लांब असेल तर माझं काय झालंस? जीव गेला असता माझा। आणि तिथं त्या माऊलीचं बी तसंच काहीतरी होत असणार, म्हणून म्हणते। किती पैसे पाहिजेत तुम्हाला? अहो, आकडा सांगा, मी देतो, पण परत हे विषय काढायचा नाही, मनात पण आणायचं नाही। काय अण्णा? नाही नाही, अजिबात नाही, तुम्ही नका मनाला लावून घेऊ। हा, या बायका अशाच असतात, यांना जरा काय बोललं हे बसत्यात रडत। तुम्ही गप्प बसाव। हे बघा साहेब, तुमच्यासोबत आम्ही दोघं बी लई वाईट वागतोय, त्यामुळं गप्प बसायला आम्हाला पैसे वाढवून लागतील। 25,000। दीपे, तोंडाला येईल ते काय बोलतीस तू? दिले, हा? महिना 25,000 रुपये दिले, पण बाळ एकदम व्यवस्थित राहिलं पाहिजे। याची कोणाला म्हणजे कोणालाच खबर नाही लागली पाहिजे। नाही लागणार। घ्या। आता मागितले तेवढे पैसे दिलेत। परत जर काही घोळ घातला तर? नाही 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 नाही, घोळ होणारच नाही। तुमच्या बाळाचा विचार करा, या पैशात काय होतंय ते बघा। उगाच काहीतरी डोक्यात खूळ घालून घेऊ नका। नाही नाही, आणि परत मला हे विषय नकोय, नकोय म्हणजे अजिबात नकोय। नाही, आता नीट काळजी घ्या, येतो। वा वा दीपे, कसला भारी कोंडीत पकडला का त्याला। एवढे सगळे पैसे एकदम, आता काय खरं नाही। पैसेच पैसे, पैसेच पैसे। अहो, पापाचे पैसे आहेत हे, लक्षात कसं येत नाही तुमच्या? किती मोठं पाप करतोय आपण। मला वाटलं होतं पैसे वाढवून सांगितले तर साहेब बाळ घेऊन जातील, पण त्यांनी तर पैसेच वाढवून दिले। आता देवाकडे फक्त एकच मागणं आहे, आपल्या पापाची शिक्षा आपल्या बाळाला मिळू नये म्हणजे झालं। ए गप ए गप, काय पण काय बोलतीस ग? आपण व्यवस्थित काळजी घेतोय पोराची, काही नाही होणार। अहो भाऊजी, माझ्या बाळाचे कपडे आहेत ना? हा, बाळाचे। तुझ्या अरब रुपाली, हे चहा घेतो। हां आई, अपर्णा बरी आहे? होय, ठीक आहे। आता कसली ठीक तवा, तिचे आपले पहिले पाडे 55 चालूच आहेत। हे म्हणे तू गप्प बस की जरा आता। आता का बाय, मी काय गप बसू? मी काय खोटं बोलते तवा? हा, आता तिचं बाळ गेले म्हणल्यावर धक्का बसणार ना तिला। होय ना वहिनी, तुमचं बाळ कुठे आहे वहिनी? झोपले, शांत झोपले। अरे वा, चांगलंय की मग। सुजा, तुझ्या शेतीचं कुठवर आले? काय लावलंय शेतात? पैसे लावलेत। म्हणजे? काका, मला काही शेती करण्यात काही इंटरेस्ट नाहीये। मी तिकडे प्लॉट पाडलेत, ते विकणार। अरे, घरची शेती विकतोस तू? तुमची विकायला लागलोय का? तुझ्या जरा तोंड सांभाळून बोल। मग माझ्या भानगडीत कुणी पडू नका। मी तुमच्या कुणाच्या पडतोय का? काय ग आपे, कुठे चालली तू? ऑफिस।
अरे अर्जुन तुझं काय डोकं बिकं फिरलंय का काय हा ह्या अशा अवस्थेत या अवस्थेत म्हणजे आता तिचं ते माझ्या डोक्यावर परिणाम झाला असे वाटतंय ना मावशी तुम्हाला? नाही सगळ्यांनाच असं वाटत असेल. मी आता वागते पण तशी. आपे एवढं काय नाही ग. अपर्णा अगं बाळ गेले म्हणल्यावर तेवढं वाटणारच ना. माझंच बघ ना, माझं बाळ 2 मिनिटं जरी नसलं ना माझ्यापाशी तर मला पण तसंच होतं बघ. नाही पण मला जे वाटतंय ते खरंय. मला कसं समजू मला नाही कळते. ठीक घ्या आता हिला स्वतःला सांभाळता येईना आणि ही जाणार आता जिल्हा सांभाळायला. अवघड आहे बया. मावशी पण मी माझं काम नीटच करेन. सोड ना, कुठं लक्ष देते त्यांच्याकडे. तू कामाला गेल्यावर घरी कोण असणार आहे? इथलं सगळं कोण बघणार आहे? आम्ही सगळी बघू की. तुम्ही घरातली सगळी कामं पिओवर टाकून मोकळं होणार. माहिती की मला. पिओ तू कामाला जायचं बरं. भाऊजी अहो आम्ही पण पिवतायला सपोर्टच करतोय की. ते नुसतं म्हणायला आहे. मला माहिती तुम्ही काय करताय ते. सुजा उगाच काय तर बोलू नकोस. काहीतरी कसं आहे बया मला तर वाटतंय ह्या घरात फक्त एकटी पियूच आता कामाला जाण्याजोगती राहिली. हो तुम्ही खावा की गप. आपे तू नको काळजी करू. तू जा. हा आम्ही आहे घरातलं बघायला. हा पर तिकडे जाऊन वेगळा विचार करू नको बरं का. नाही बाबा मी मनापासून काम करेन माझं. आप्पे आम्हा सगळ्यांना पूर्ण विश्वास आहे. चला निघायचं का? हा चल. आपे माझं पाकिट विसरलं तेवढं मी घेऊन येतो. घेऊन तू चल पुढं. हा बर येत. ऐका ना, मला तुम्हाला हे सांगायचंय की आता तापीचं कामच आहे जे तिला ह्या अवस्थेतून बाहेर काढू शकतो. अर्जुन अरे पर तिकडं काके मी आहे तिकडं, गायतोंडे आहेत, लक्ष्मीताई आहेत, आम्ही सगळेजण काळजी घेऊ तिची. भाऊजी पण तिकडे जाऊन ती काहीतरी वेगळं वागली तर अडचण होईल उगाच. नाही वागणार होय, नाही वागणार. माझी टेस्ट करून झाली. म्हणजे तुम्हाला सांगतो मी सगळं. आत्ता फक्त माझं मी निघतो, मी तुम्हाला सांगतो सगळं. हा येतो. हा पे काय बया होणार काय माहिती. एकदम भारी होणार आहे. पण विनया मला जरा काळजीच वाटते रे. दादा मला तर नाही एकदम भारी वाटतंय. नाही म्हणजे समजून सांगतो. अरे आबाळात हीच कोसळावी तसं संकट कोसळलंय बघ दोघांवर बी. अशा वेळेला खरं तर नात्याचा खरा कस लागतो. पण दोघं बी एकमेकांना धरून आहेत. नाही डाग मागणार कोण. भाऊजी बरोबर बोलताय तुम्ही पण आप्पी लवकर बरी झाली पाहिजे बघा. अहो नका काळजी करू. आपली सून एकदम खमकी आहे. होती या बरोबर. एवढंच म्हणत बसा काय खमकी आहे खमकी खमकी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.